नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 541वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. आपण जेव्हा काहीतरी सावकाश करतो तेव्हा ते करायच्या आधी आपला पूर्ण विचार झालेला असतो आणि देवालाही विचार करायला वेळ मिळालेला असतो आणि तो पण मग आपल्याबरोबर येतो. आपण जेव्हा काहीतरी खूप घाईघाईत करतो तेव्हा आपला विचार झालेलाच नसतो, देवालाही वेळ मिळालेला नसतो, पण तेव्हा सैतान मात्र लगेच धावून येतो. त्यानेही विचार केलेला नसतोच, पण त्याला मुळात विचार करायचाच नसतो. आपण जेव्हा काहीतरी सावकाश करतो तेव्हा ते करायच्या आधी आपला पूर्ण विचार झालेला असतो, देवालाही विचार करायला वेळ मिळालेला असतो आणि तो पण मग आपल्याबरोबर येतो. आपण जेव्हा काहीतरी खूप घाईघाईत करतो तेव्हा आपला विचार मुळात झालेलाच नसतो, देवालाही वेळ मिळालेला नसतो, पण तेव्हा सैतान मात्र लगेच धावून येतो. त्यानेही विचार केलेला नसतोच, पण त्याला मुळात विचार करायचाच नसतो. दुसरी कविता आहे. काही लोक काम करायला सुरुवात करतात, मग काही अडलं तर त्यावर विचार करतात, अडचण दूर करतात, पुढे जातात आणि काम करून टाकतात. काही लोक खूपच विचार करतात, अगदी सगळ्या नाही त्या शक्यतांचा विचार करतात आणि कामाला सुरुवात करायची असते हेच विसरून जातात. काही लोक काम करायला सुरुवात करतात, मग काही अडलं तर त्यावर विचार करतात, अडचण दूर करतात आणि पुढे जातात, काम करूनही टाकतात. काही लोक खूपच विचार करतात, अगदी सगळ्या नाही त्या शक्यतांचा विचार करतात आणि कामाला सुरुवात करायची असते हेच विसरून जातात. तिसरी कविता आहे. मी एकदा म्हटलं, मला जर लोकांच्या मनातलं कळलं असतं तर मला त्याप्रमाणे काहीतरी करता आलं असतं आणि आयुष्य आनंदात गेलं असतं. दुसरा म्हणाला, अगदी तसंच काही नाही. वरवरून प्रेमाने वागणाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे तुला कळलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळून गेलं असतं आणि तुला आयुष्य देखील संपवून टाकावंसं वाटलं असतं. मी एकदा म्हटलं, मला जर लोकांच्या मनातलं कळलं असतं तर मला त्याप्रमाणे काहीतरी करता आलं असतं आणि आयुष्य आनंदात गेलं असतं. दुसरा म्हणाला, अगदी तसंच काही नाही. वरून प्रेमाने वागणाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे तुला कळलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळून गेलं असतं आणि तुला आयुष्यही संपवून टाकावंसं वाटलं असतं. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 75वा भाग. स्थूल ब्रह्मांड सूक्ष्म ब्रह्मांड दोन्हीही मिथ्या असतात, दोरी अन स्वप्नांमधले सर्प जसे असतात. स्थूल ब्रह्मांड सूक्ष्म ब्रह्मांड दोन्ही मिथ्या असतात, दोरी अन स्वप्नांमधले सर्प जसे असतात. या तर्काने दृश्य सारे मिथ्या आहे म्हणतात, जीव ईश्वर एकच आहे हेही दर्शवतात. ईश्वर जीव शब्दांचा आवाका नीट समजून घ्यावा, ते नाही किंवा आहे यांचा तर्क समजून घ्यावा. ईश्वर जीव शब्दांचा आवाका नीट समजून घ्यावा, ते नाही किंवा आहे यांचा तर्क समजून घ्यावा. आहे किंवा नाही असे काळे पांढरे नसते, कधी असते अन कधी नसते हेच खरे असते.
आहे किंवा नाही असे काळे पांढरे नसते, कधी असते अन कधी नसते हेच खरे असते. अवस्था कोणती आहे आत्ता त्यावर सर्व आहे, दोघांना जोडून टाकणे मगच संभव आहे. अवस्था कोणती आहे आत्ता त्यावर सर्व आहे, दोघांना जोडून टाकणे मगच संभव आहे. तीन लक्षणे असतात त्यांचे अर्थही निघतात, ते समजून घेण्यानंतर दूर करायचे असतात. तीन लक्षणे असतात आणि त्यांचे अर्थ निघतात, ते समजून घेण्यानंतर दूर करायचे असतात. प्रथम जहती अर्थ शाब्दिक अर्थ असतात, शाब्दिक तार्किक अनवैचारिक तिन्ही अर्थ असतात. प्रथम जहती अर्थ शाब्दिक अर्थ असतात, शाब्दिक तार्किक अनवैचारिक तिन्ही अर्थ असतात. तिसऱ्या भागात लक्षणामधले पहिल्या दोघांमधले थोडे थोडे काही वगळायाचे असते. तिसऱ्या भागात लक्षणामधले पहिल्या दोघांमधले थोडे थोडे काही वगळायाचे असते. विशेषणे गुणवर्णने वगळून टाकायाचे, तर वेगळेपण घालवून एकपण आणायाचे. विशेषणे गुणवर्णने वगळून टाकायाचे, तर वेगळेपण घालवून एकपण आणायाचे. प्रत्येक वेगळेपण सर्वांनी घालवून टाकावे. सर्वात आत्मा एकच असतो तेवढेच ठेवावे. प्रत्येक वेगळेपण सर्वांनी घालवून टाकावे. आत्मा एकच असतो तेवढेच ठेवावे.